लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने। नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। उद्या नरेंद्र मोदी नाशिक शहरात असतील, तसेच ते उद्या श्री काळाराम मंदिरात देखील दर्शन घेणार आहेत। त्याच आधी आज नाशिकमध्ये EPF 95 पेन्शनर्सच्या वतीनं राम मंदिरात जाऊन काळारामास चक्क साकडं घालण्यात आलेलं आहे। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांना निवेदन देण्यासाठी देखील आंदोलनकर्ते आग्रही आहेत आणि त्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदन देखील देण्यात आलेलं आहे। यावेळी पेन्शनर्सच्या शिष्टमंडळानं काळाराम मंदिरात रामनामाचा जप करत आगळे वेगळे आंदोलन केलेले आहे। चतुर फोटो घ्या, तुमच्या याच्यात फोटो घ्या, माझा फोटो घ्या, इकडे लांबून घ्या, लोक तुला लांबून घ्या। केंद्र सरकारनं जगण्या इतपत किमान 9,000 रुपये महागाई भत्त्यासह पेन्शन लागू करावी या मागणीकरता आज काळाराम मंदिरात जाऊन या शिष्टमंडळाकडून साकडं घालण्यात आलेलं आहे। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट न झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे मूक निदर्शनं करण्यात येतील असा देखील पवित्रा यावेळी आंदोलनकर्त्यांनी घेतलेला आहे। युगात भारतवर्षाचे राजे श्री प्रभू रामचंद्रांच्या राजवटीत सर्व जनता ही अतिशय सुखी होती, खुशी होती। त्यांचा अनुयायी म्हणून आज या देशाचे सर्वश्रुत असे जगविख्यात पंतप्रधान मोदी साहेब उद्या नाशकात येत आहेत। त्यांच्याकडनंही आम्हाला रामराज्याच्या या राजवटीत जगण्या इतकी पेन्शन 9,000 रुपये मिळावी अशी मोदी साहेबांना श्री प्रभू रामचंद्रांनी बुद्धी द्यावी, यासाठी प्रभू रामचंद्रांना साकडं घालण्यासाठी किंवा प्रभू रामचंद्रांनी या कलियुगात आम्हा सर्व पेन्शनरांना जर मोदी साहेब पेन्शन देत नसतील तर सामुदायिकरित्या मृत्यू तरी पाठवावा, या पद्धतीचं साकडं आणि प्रार्थना करण्यासाठी आज आम्ही जिल्ह्याभरातील पेन्शनर या ठिकाणी जमलो आहोत। EPS 95ची जी पेन्शन आहे ती 186 आस्थापनामध्ये लागू आहे। ज्याप्रमाणे साखर कामगार, वीज, त्याचप्रमाणे सेवानिवृत्त ST कामगार, त्याचप्रमाणे HL असेल, मायको कंपनी असेल, असे औद्योगिक क्षेत्रातले कामगार असतील यांना पेन्शन मिळते। ही पेन्शन 1995ला सुरू झाली, त्याला कोणत्या प्रकारचा महागाई भत्ता नाही। देशामध्ये 70 लाख पेन्शनर्स आहेत। या संदर्भात 2012मध्ये भगतसिंग कोश्यारींच्या नावाखाली जे राज्यसभेची कमिटी नेमली होती, त्या कमिटीने शिफारस केली होती की 3,000 रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह लागू करू, परंतु त्या आजपर्यंत लागू झाली नाही। भारतीय जनता पक्षाने आश्वासन दिलं होतं 2014मध्ये प्रकाश जावडेकरांनी आमचं सरकार आल्यावरती 100 दिवसात आम्ही लागू करू। आज 10 वर्ष होत आले आणि अनेक मोर्चे आम्ही दिल्लीमध्ये काढले, राज्यात काढले, जिल्ह्यात काढले, पण दखल घेतली जात नाही। उद्या मोदी साहेब नाशिकमध्ये येत आहेत आणि म्हणून या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये येऊन सर्व पेन्शनरांनी साकडं घातलं आहे की उद्या मोदी साहेबांना आमची मागणी त्यांच्यापर्यंत जावी आणि त्यांनी जगण्या इतकी 9,000 रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह लागू करावी, मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी आज प्रभू रामचंद्रांना साखळी घालण्याकरता जिल्ह्यातील सर्व पेन्शनर आलेले आहेत। तर आज काळाराम मंदिरात जाऊन EPF 95 पेन्शनर्सच्या शिष्टमंडळानं काळारामास साकडे घातलेले आहे। तसेच यावेळी काही प्रमुख मागण्या देखील मांडण्यात आलेल्या आहे। किमान पेन्शन दरमहा 9,000 रुपये द्या, पेन्शन महागाई भत्ता द्या, सर्व पेन्शनर्स आणि त्यांच्या कुटुंबांना स्वस्त दरात रेशन, संपूर्ण मोफत वैद्यकीय सुविधा आणि प्रवासात सवलती द्याव्यात। नाशिक जिल्ह्यातील ST सेवा, निवृत्त कर्मचारी तसेच साखर, त्याचबरोबर विडी, औद्योगिक कामगार, सहकारी विभागाचे कर्मचारी आदींसह 186 आस्थापनातील कामगार यांनी यावेळी आंदोलनात सहभाग घेतलेला होता। राज्य सचिव आयटक महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष राजू देसले, कॉम्रेड रमेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी चेतन पनेर, नामदेव बोराडे, कृष्णा शिरसाट, धनंजय चतुर, सुभाष शेळके, रमेश खापरे, कृष्णा शिरसाट, रमेश पाध्ये, उत्तमराव आव्हाड, पांडुरंग सोमवंशी, अरुण चव्हाण, विठ्ठल घुगे, रावसाहेब पंडित, साहेबराव शिवले, मामू शेख, मधुकर हंडगे, मधुकर सूर्यवंशी, सुभाष चव्हाण आदींसह आंदोलनकर्ते उपस्थित होते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।